नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे ठिकठिकाणी आंदोलन करतायत आणि त्यानंतर आता ओबीसी समाजामधनं आरक्षण मिळू नये म्हणून आता छगन भुजबळ देखील पुढे आपल्याला आलेले पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये आता एक नवीनच गोष्ट समोर येते, ती म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे जे काही सदस्य आहेत ते राजीनामा देत आहेत. याआधी 2 सदस्यांनी राजीनामा दिला होता आणि आता लक्ष्मण हाके जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत आणि नेमकं काय घडलंय, त्यांनी नेमका राजीनामा का दिलाय हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. लक्ष्मण हाके, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. जसं मी सुरुवातीला म्हटलं की गेल्या अनेक दिवसांपासून आता आरक्षणासाठीच्या मागण्या पुढे येत आहेत. विविध समाज हे आरक्षणासाठी आग्रही आहेत. त्याच्यामध्येच तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे या संदर्भातली आणि तुमचेच आता 2 सदस्यांनी आधी राजीनामा दिला, आता तुम्ही राजीनामा देताय. नेमकं कारण काय आहे या राजीनामा मागचं? खरं तर राज्य मागासवर्ग आयोगाची एक स्टॅट्युटरी बॉडी आहे की जिला संविधानात्मक अधिकार आहे, जिला स्वायत्त अधिकार आहेत. या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, VJNT, SBC प्रवर्गाच्या सामाजिक न्यायाच्या संदर्भातले अनेक प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट या आयोगाच्या मार्फत राबवले जातात किंवा इन्स्पेक्ट केले जातात. आणि एक्सक्ल्युजन आणि इन्क्ल्युजन, कुणाला आरक्षण द्यायचं किंवा कुणाचं आरक्षण टाळायचं किंवा काढून टाकायचं ओबीसीच्या यादीमधून किंवा याच्याही पेक्षा दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगती या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचं काम चालतं. आणि हे काम घटनात्मक, संविधानात्मक आणि अशा पद्धतीचं हे काम आहे. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाच्या या कामकाजामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात जो शासनाचा TOR आला, तो TOR आल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यामध्ये काही मतभेद झाले. मतभेद होऊ शकतात, आम्ही मतभेद होणं हे अपेक्षितच आहे. परंतु त्यामध्ये शासनाचा डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरफिअरन्स झाल्यामुळे आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. बरोबर. हाके सर, जसं तुम्ही म्हणता की शासनाचा इंटरफेरन्स झाला, पण दुसरीकडे आपण बघितलं तर आता उद्या क्युरेटिव्ह पिटिशन आहे, तिची सुनावणी सुद्धा आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुमच्या आयोगाचं काम महत्त्वाचं आहे. तुम्हाला अनेक तिथे मराठा समाज कसा मागास आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. अशा वेळी जर सदस्यच राजीनामा देत असतील तर मग ही आरक्षणाची प्रोसेस आहे ती कुठेतरी मागे पडणार नाही का? हो, निश्चित. आम्ही जबाबदार राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होतो. राज्य शासनाचा TOR आल्यानंतर आम्ही लगेच रिप्लाय देत आम्ही काही मिटिंगा पण घेतल्या होत्या. मिटिंगामध्ये आम्ही एक पॉझिटिव्ह अप्रोच किंवा आत्ताचं महाराष्ट्रातलं संवेदनशील वातावरण मराठा समाजाची क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात राज्य शासनाकडून काही राज्य मागासवर्ग आयोगाकडून सामाजिक मागासलेपणासंदर्भातची काही डेटा इन्फॉर्मेशन ही सुप्रीम कोर्टासमोर जाणं अपेक्षित होतं. आणि तोच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाचा TORचा आम्ही अर्थ लावत असताना आम्ही फक्त मराठा समाजाचंच सोशो इकॉनॉमिकल सर्वे होऊ नये, तर महाराष्ट्रातल्या तमाम OBC, VJNT, SBC किंवा मराठा समाजाचं मागासलेपण तपासले जात असताना राज्य शासनाच्या सरासरीच्या मराठा समाज किती कशा पद्धतीनं मागासलेला आहे ॲज कम्पेअर टू ओपन का ॲज कम्पेअर टू OBC, अशा संदर्भात एक व्यापक भूमिका आमच्या काही सदस्यांची, एक्सपर्ट सदस्यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या मिटिंगमध्ये होती. आणि ही भूमिका महाराष्ट्राच्या जी क्युरेटिव्ह उद्याची पिटिशन आहे किंवा क्युरेटिव्ह पिटिशनला राज्य शासनामार्फत एक वेगळ्या मुद्द्यांकडं, वेगळ्या नॉलेजकडं किंवा या गोष्टींकडं मागच्या जजमेंटच्या वेळी दुर्लक्ष झालं आणि याकडं लक्ष वेधण्यासाठी एक अधिकृत असा, ऑथेंटिक असा राज्य मागासवर्ग आयोगाकडून केला गेलेला तटस्थ आणि एक संशोधनात्मक असा काहीतरी इन्फॉर्मेशन, नॉलेजकडं सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधण्यासाठी इन्फॉर्मेशन किंवा मराठा समाजाचं मागासलेपण गोळा होणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करता शॉर्टकटमध्ये काही करता येतं आहे का, अशा दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगाकडं आग्रह डायरेक्ट इनडायरेक्ट केला गेला आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजीनामा दिलेला आहे. तुम्ही उल्लेख केला की काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा देत आहात. नेमके मतभेद कशामध्ये झाले होते? म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं की नाही, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आता सर्वे करताय किंवा मागास आहे की नाही समाज हे तपासणं, या कशावर नेमके कुठल्या मुद्द्यांवर मतभेद झाले तुमचे?
हे बघा, मराठा समाजाला मागास ठरवण्याचा वगैरे अधिकार आत्ता तो आयोगाच्या कक्षेत नाही. सुप्रीम कोर्टानं ऑलरेडी त्याच्यावरती जजमेंट दिलेलं आहे आणि हे जजमेंट दिल्यानंतर परत एकदा राज्य शासनाची सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचारार्थ याचिका आहे आणि मग त्या याचिकेला अनुसरून राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं मागासलेपणासंदर्भातली काही इन्फॉर्मेशन राज्य शासनाला द्यायची आहे आणि मग राज्य शासनाच्या सदस्यामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भातील मग तो जो TOR किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाचा तुलनात्मक अभ्यास व्हावा, संशोधनात्मक अभ्यास व्हावा, मराठा समाजाचं किंवा OBCचं किंवा महाराष्ट्रातल्या सरासरी एकूण शासकीय निमशासकीय आस्थापनामधलं प्रतिनिधित्व किंवा पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं प्रतिनिधित्व किंवा आर्थिक उन्नती अवनती मागासलेपण म्हणजे मराठा समाज ॲज कम्पेअर टू ऑल की ॲज कम्पेअर टू ओपन की ॲज कम्पेअर टू OBC कशी कुणाच्या म्हणजे कुठल्या महाराष्ट्राच्या सरासरीच्या मागासला आहे आणि मग मागासला असेल तर का मागासला आहे याची खूप व्यापक अशी इन्फॉर्मेशन आमच्या अजेंड्यावर आमच्या टेबलवरती आमच्या डायसवर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या संदर्भात वेगळी अशी इन्फॉर्मेशन वेगळ्या अशा प्रश्नांकडं सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधून घेऊ शकणार नाही असं मग मी जबाबदारीनं तुमच्यासमोर व्यक्त होत आहे. हाकेजी, तुम्ही मगाशी म्हणालात की एक घाईघाईने काही गोष्टी करायला सांगितल्या जातात किंवा घाईघाईने अहवाल तयार करायला सांगितले जातात. नेमकं कुठले अहवाल तयार करायला सांगितले जातात किंवा कुठलं काम घाईघाईने करायला सांगितलं जातं? तुम्ही एकीकडे म्हटलं की तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागेल, अनेक पातळींवर मराठा चेक करावं लागेल. अशा वेळी आता कशा पद्धतीनं घाई केली जाते आणि नेमकी कोणाकडनं घाई केली जाते? शासनाकडनं घाई केली जाते का अधिकाऱ्यांकडनं घाई केली जाते? हो, शासनाकडून घाई केली जाते, परंतु राज्य मागासवर्ग आयोगाची यंत्रणा, राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामाची व्याप्ती, त्याचा क्वांटम या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एवढ्या घाईघाईमध्ये कुठून तरी कुठल्या तरी बाह्य संस्थांचं हे करा, कुठल्या तरी समित्यांचा इंटरफेरन्स, कुठल्या तरी समित्यांचा सल्लागार, जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाच्या बॉडीमध्ये एखादा डिसिजन होत नाही, एखाद्या संस्थेचा सल्ला घ्यायचा का, एखाद्या एक्सपर्ट्सना बोलवायचं का किंवा त्यांचा अधिकृतरित्या त्यांच्याकडून कशी माहिती उपलब्ध करून घ्यायची, जोपर्यंत आयोगाच्या बैठकीमध्ये कुठला ठराव होत नाही तोपर्यंत मला वाटतं बाहेरच्या बाह्य संस्थांचा हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार कुठल्याही संस्थेला नाही. राज्य मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे, त्याची एक वेगळी डिग्निटी आहे आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनामार्फत काही गोष्टी डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरफेरन्स होता म्हणूनच आम्ही राजीनामा दिलेला आहे. निश्चित. मग तुमच्या या सगळ्या वक्तव्याचा असा अर्थ काढायचा की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तुम्हाला घाई केली जाते किंवा त्यासाठी काही गोष्टी करायला सांगितल्या जात आहेत, त्याच्यासाठी काम वाढवायला सांगितलं जातं किंवा पटपट गोष्टी करायला सांगितल्या जात आहेत? जे गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झालं तसंच आता जर घाईघाईत किंवा राज्य शासनाच्या किंवा काही गोष्टीच्या डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही कन्क्ल्युजन काढायचा प्रयत्न केला तर निश्चित गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी आता पण घडू शकतात आणि या सगळ्या ही खूप मोठी फसवणूक आहे. फसवणूक होऊ शकते फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती जोपर्यंत काम करणार नाही, जोपर्यंत नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन जोपर्यंत लक्षात येणार नाही, जोपर्यंत आता बघा आत्ताची परिस्थिती अशी आहे की OBC मराठा समाजावरती ॲलिगेशन करतायत, मराठा समाजाच्या संघटना OBCवरती ॲलिगेशन करतायत आणि हे खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु जबाबदार लोककल्याणकारी शासन प्रशासन म्हणून शासन प्रशासनाकडे कुठलीही इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही. बघा, आम्ही 12/8/2022 रोजी राज्य मागासवर्ग आयोगानं ठराव करून शासनाच्या नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन संदर्भात आम्हाला माहिती उपलब्ध करून देण्यात यावी की जेणेकरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या समोर काही प्रकरणं पेंडिंग आहेत त्या प्रकरणावरती आम्हाला आमचा प्रकाश टाकता येईल. अशा पद्धतीचा 2022मध्ये 12/8/2022 रोजी आम्ही पत्र शासनाला दिलेलं आहे, सचिवालयाला कळवलेलं आहे. त्यानंतर आम्ही शासनाला 4 स्मरणपत्र पाठवलेली आहेत, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन अथवा प्रतिसाद आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही. आणि मग आमच्याकडे जर इन्फॉर्मेशनच उपलब्ध नसेल तर आम्ही कसं मराठा समाजाचं मागासलेपण तपासणार आहोत? आणि मग हे मागासलेपण तपासायचं असेल, हा क्वांटम डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर याला कालावधी जाऊ शकतो की जे चिरंतन असेल, जे टिकाऊ असेल, जे फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती अवलंबून असेल, या गोष्टी होताना दिसून येत नाहीत.
बरोबर आहे. एकीकडे तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या महिना 2 महिन्यापासून मनोज जरांगे सुद्धा आंदोलन करतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण हवं आहे आणि अर्थात शिंदे समिती त्या संदर्भातलं काम करते, हे सर्टिफिकेटसुद्धा देण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांचे दाखले सापडतात त्यांना सर्टिफिकेट दिले जात आहे. पण त्यांची मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण त्यांना हवं आहे. अशावेळी तुमची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरते, कारण जर एखाद्या समाजाला मागास ठरवायचा असेल किंवा जे क्रायटेरिया लावायचे असतील तेव्हा समिती त्याचा सगळा अभ्यास करत असते. तर मनोज जरांगे यांच्या मागणीकडे पाहता ते खरंच शक्य होईल का? तुमचा त्यात नेमका रोल काय आहे? शक्य होईल का किंवा परिणाम काय होणार आहे किंवा रिझल्ट काय लागणार आहे यावरती राज्य मागासवर्ग आयोग काम करत नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचा TOR हा फक्त मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातला आहे आणि तोच डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याचा विचार करत आहोत. ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने यावरती जजमेंट दिलेलं आहे आणि या जजमेंटचा जर अभ्यास करून त्या जजमेंटमध्ये काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टानं यावरती जर आपण विचार करणार नसू तर परत एकदा मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते. जुजबी काहीतरी करायला गेलात, शॉर्टकट काहीतरी करायला गेलात तर मला वाटतं निश्चित यामधून फसवणूक होऊ शकते. मी जबाबदारीनं बोलतोय. परंतु तुम्हाला राज्य सरकारकडनं असं काही सांगण्यात आलं आहे का की मराठा समाजाला जर ओबीसीतनं आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी काही सर्व्हेस करावे लागतील, त्यासाठी काही अभ्यास करावा लागेल किंवा त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील, तर त्याच्यासाठी काही आदेश आलेत का नेमके? नाही, असं नाही. मागासलेपणासंदर्भातला आमचा मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातला सर्वे संदर्भातला तो TOR आहे. बाकीच्या गोष्टींशी आमचं क्युरेटिव्ह पिटिशन आणि त्या क्युरेटिव्ह पिटिशनला साजेसं राज्य मागासवर्ग आयोगाचा काही रिपोर्ट इन्फॉर्मेशन ही कोर्टामध्ये जाणं अपेक्षित आहे राज्य शासनाला. एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. हाकेजी, तुमच्या आधी डॉक्टर संजीव सोनावणे असतील किंवा बालाजी असतील, त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेले आहेत. हे सदस्य होते या समितीचे. आता तुम्ही सुद्धा राजीनामा देत आहात. अनेक मतभिन्नता आपल्याला दिसते. तर याच्यापुढे मग आयोगाचं कामकाज कसं सुरू राहील आणि तुम्ही याच्या संदर्भात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्यापर्यंत काही संपर्क केला आहे? त्यांच्यापर्यंत तुमची भूमिका मांडायचा प्रयत्न केला आहे का? मला वाटतं राज्य मागासवर्ग आयोगाला तशा पद्धतीचा संपर्क करण्याचा किंवा कुठलाही काही प्रश्नच उरत नाही आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो शासनाचा लुकआउट आहे आणि ते बहुजन कल्याण मंत्री वगैरे ते राजीनामा किंवा कामकाजासंदर्भात निर्णय घेतील असं माझं मत आहे. निश्चित. तर आपल्यासोबत होते लक्ष्मण हाके आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की राज्य मागासवर्ग आयोगाचे 3 जे सदस्य आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मतभिन्नता आहे त्यांचं असं म्हणणं आहे आणि जसं लक्ष्मण हाके यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी एक घाई केली जाते, राज्य सरकारकडनं घाई केली जाते आणि जर अशी घाई करण्यात आली तर येत्या काळात जे आरक्षण देऊ पाहत आहे सरकार ते सुद्धा देता येणार नाही. कदाचित ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकणार नाही. त्यामुळे मतभिन्नता असल्यामुळे आता हे सगळे जे सदस्य आहेत ते राजीनामा देत आहेत. त्यामुळे मागासवर्ग आयोगामध्ये आता सरकार लक्ष घालतंय का, या आयोगाचं पुढे काय होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या संदर्भातले सगळे अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुम्ही मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचू शकता. धन्यवाद.